इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाचा स्वाध्याय। प्रश्न क्रमांक 1 अचूक सहसंबंध ओळखा। ए विधान आर कारण। तर यामध्ये एक आहे ए वस्तींचे विविध प्रकार असतात। आर विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो। अ केवळ ए बरोबर आहे। आ केवळ आर बरोबर आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर उत्तर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। 2 ए नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात। आर एका नगराला केवळ एकच कार्य असते। तर पर्याय आहेत अ केवळ ए बरोबर आहे। आ केवळ आर बरोबर आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे अ केवळ ए बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 भौगोलिक कारणे लिहा। 1 सर्वच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही। तर याचं उत्तर आहे प्रत्येक ग्रामीण वस्तीचे नागरी वस्तीत रूपांतर होतेच असे नाही, कारण नागरी वस्ती लगत असणाऱ्या ग्रामीण वस्तीचे रूपांतर कधीकधी नागरी वस्तीत होते। ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होण्यासाठी नागरी वस्तीचे सर्व निकष ती ग्रामीण वस्ती पूर्ण करेलच असे नाही। त्या ग्रामीण वस्तीची लोकसंख्या व लोकसंख्या घनता जास्त नसेल, तेथील बहुसंख्य लोकसंख्या ही अजूनही प्राथमिक आर्थिक क्रियाच करत असेल, तेथील एकूणच आर्थिक सामाजिक परिस्थितीत फारसा बदल झाला नसेल, तर ती वस्ती ग्रामीणच राहते, तिचे नागरी वस्तीत रूपांतर होत नाही। थोडक्यात ग्रामीण वस्त्या आपले वेगळेपण जपत आपली ग्रामीण संस्कृती टिकून ठेवतात। 2 ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते। उत्तर ग्रामीण वस्ती व नागरी वस्त्यामध्ये आर्थिक क्रियामध्ये भिन्नता आढळते। ग्रामीण वस्तीतील बहुसंख्य लोकसंख्या ही प्राथमिक आर्थिक क्रियेत गुंतलेली असते, तर नागरी लोकसंख्या ही बिगर प्राथमिक आर्थिक क्रियेत जास्त असते। ग्रामीण लोकसंख्या ही प्राथमिक आर्थिक क्रियेशी म्हणजे नैसर्गिक घटकांशी निगडीत असल्याने त्यासाठी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, म्हणून तेथील भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत आहे। यामध्ये पिकाऊ निव्वळ लागवडीखालील क्षेत्र, पडीक जमीन, वनक्षेत्र, नापीक जमीन, गायरान व चराव जमीन यांचा समावेश होतो। त्यामध्ये सर्वाधिक भूमी उपयोजन शेतीशी निगडीत असते। 3 झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात। उत्तर ग्रामीण व नागरी क्षेत्रामधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात। हे क्षेत्र दोहोंमधील संक्रमण क्षेत्र असल्याने या क्षेत्रात ग्रामीण व नागरी वैशिष्ट्ये एकत्रित आढळतात। हे क्षेत्र वेगळे असत नाही,
या दोहोंमधील संक्रमण क्षेत्र असते. दोन्ही क्षेत्राची सरमिसळ झालेली असते. नगर व ग्रामीण अशा दोन्ही वैशिष्ट्य असलेला हा भाग ग्रामनगर सीमांत क्षेत्र असे या क्षेत्रास म्हणतात. येथे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन आढळून येते. झालर क्षेत्र नागरी संस्कृतीशी पूर्णतः एकरूप झालेला नसते. ते अर्धनागरी अर्धग्रामीण स्वरूपाचे असते. येथे राहणारे लोक ग्रामीण परिसरातील व्यवसाय, अर्थकारण व सामाजिकदृष्ट्या ते नागरी परिसराशी संलग्न असतात. बहुधा अर्थार्जनासाठी ते शहराशी संपर्क साधून असतात. या सर्व कारणामुळे झालर क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. 4. नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. तर याचं उत्तर असे देता येईल. नागरी भागाचा जसा विकास होत जातो तसा त्याचा विस्तारही होतो. नगरात अनेक प्रकारची कार्ये चालतात. वाढत्या विस्तारामुळे उपलब्ध भूमी कमी पडते व सभोवतालच्या परिसरात विस्तार होत जातो. नगरामध्ये निवासी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, वाहतूक, मनोरंजन केंद्रे, शैक्षणिक संकुले, उद्याने आदीसाठी मोठ्या जमिनीची आवश्यकता असते. नगरात ही भूमी अपुरी पडल्यास सभोवतालच्या ग्रामीण भागात त्याचा विस्तार होत जातो. कालांतराने ग्रामीण भागातील कृषी भूमी उपयोजनाचे परिवर्तन बिगर कृषी भूमी उपयोजनात होते. प्रारंभी स्वतंत्र ग्रामीण बाज असणारी वस्ती नंतर झालर क्षेत्र, उपनगर व शेवटी त्या नगराचाच भाग बनते. येथे नगराची वाढ होताना त्याचा भूमी उपयोजन बदलते. ते उपयोजन वाढीशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. 1. ग्रामीण व नागरी वस्त्यामधील आंतरक्रिया. तर याचं उत्तर आहे ग्रामीण व नागरी वस्त्यामध्ये आंतरक्रिया चालताना दिसतात. दोन्ही वस्त्या अनेक गोष्टीसाठी एकमेकांवर अवलंबून असतात. ग्रामीण भागातून दररोज अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फळे, फुले, अंडी, मांस शहराला पुरविले जाते. तर कापड, किराणा माल, वर्तमानपत्रे, तयार वस्तू, आरोग्य सुविधा, प्रशासकीय कामकाज यासाठी नागरी वस्तीवर अवलंबून राहावे लागते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्राथमिक आर्थिक क्रिया चालतात, तर नागरी भागात द्वितीयक, तृतीयक आर्थिक क्रियेचे प्रमाण जास्त असते. नागरी भागात जे उद्योग व्यवसाय चालतात त्याला लागणारा कच्चा माल हा ग्रामीण भागातून प्राथमिक आर्थिक क्रियेतून मिळतो. तयार पक्का माल ग्रामीण वस्तींना नागरी वस्तीतून मिळतो. ग्रामीण भागातून अनेक लोक नोकरी, व्यवसाय यासाठी दररोज शहरात जातात. शहरावर ते अवलंबूनच असतात. नागरी वस्तीचे प्रभाव क्षेत्र परिसरातील अनेक ग्रामीण वस्तीवर असते. नगरातील लहान मोठ्या घडामोडीचे पडसाद ग्रामीण वस्तीवर पडतात. या सर्व बाबी ग्रामीण नागरी वस्त्यामधील आंतरक्रिया दर्शवितात. 2. नागरी वस्त्यांच्या समस्या. उत्तर. नागरी वस्त्यांच्या आर्थिक समस्या बेकारी, प्रादेशिक असमतोल, औद्योगिकीकरणाच्या समस्या या आर्थिक समस्या आहेत. 2. सामाजिक समस्या. यामध्ये गुन्हेगारी, जातीय दंगली, स्थलांतर, सामाजिक ऐक्य कमी या सामाजिक समस्या नागरी वस्त्यांमध्ये आढळून येतात. 3. सांस्कृतिक समस्या. यामध्ये ग्रामीण संस्कृतीचा होत चाललेला ऱ्हास, प्लॉट व मॉल संस्कृतीचा विकास. 4. पर्यावरणीय समस्या. यामध्ये प्रदूषण, कचरा, सांडपाणी विल्हेवाट, दुष्काळ, साथीचे रोग या समस्या. 5. पायाभूत सोयी सुविधा समस्या. तर यामध्ये जागेची टंचाई, वाहतूक समस्या, पाणी टंचाई, सार्वजनिक सोयींचा अभाव
या समस्या आढळून येतात. 6. शासकीय व प्रशासकीय समस्या. तर यामध्ये संरक्षण यंत्रणेवर ताण, सार्वजनिक सुविधांवर ताण, अपुरे कर्मचारी, इमारतींचा अभाव या प्रकारच्या समस्या नागरी वस्त्यामध्ये आढळून येतात. 3. उपनगरे. उत्तर: महानगरांच्या सीमांवर लहान आकाराची नगरे, लहान किंवा मोठी शहरे असतात. अशा नागरी क्षेत्रास उपनगरे म्हणतात. ही सर्व उपनगरे शहराच्या विकासाच्या परिणामाने वाढलेली असतात. शहराची वाढ होऊ लागली की शहरात गर्दी होऊ लागते. त्यामुळे शहराजवळ व शहराच्या बाहेरील बाजूस वस्ती निर्माण होऊन उपनगरे निर्माण होतात. अशी उपनगरे प्राकृतिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक, आर्थिकदृष्ट्या मुख्य शहराशी एकरूप असतात. कधीकधी उपनगरे ही पायाभूत सोयी सुविधांपासून वंचित राहतात, तर कधीकधी तेथील भूमी उपयोजन हे नियोजनबद्ध करून नियोजित नगर निर्माण केले जाते. तेथे पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण केल्या जातात. अशी उपनगरे पुढे कधीकधी प्रशासकीयदृष्ट्या स्वतंत्रही होतात. उदाहरणार्थ मुंबईची उपनगरे भांडूप, कल्याण, विरार इत्यादी, तर पुण्याची उपनगरे वाकड, हिंजवडी, कात्रज इत्यादी. 4. संमिश्र भूमी उपयोजन. उत्तर: एखाद्या विशिष्ट प्रदेशात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असते तेव्हा भिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळते. अशा प्रकारचे भूमी उपयोजन अनेकदा नियोजित नगरांची निर्मिती करत असताना पाहावयास मिळते. जेव्हा एखाद्या ठिकाणी नव्या नगराची उभारणी केली जाते त्यावेळेस भूमी संपादन करून अशी वस्ती निर्मिली जाते. तेथील लोकांना सर्व प्रकारच्या सोयी एकत्रित उपलब्ध करून दिल्या जातात. निवास, बाजारपेठ, औद्योगिक मनोरंजन केंद्र, उद्याने, मैदाने, शैक्षणिक व शासकीय विभाग याकरिता भूमी उपयोजन केले जाते. अशा प्रकारचे संमिश्र भूमी उपयोजन करत असताना संपादित भूमीचा आराखडा केला जातो. रेखांकन करूनच वस्ती निर्माण केली जाते. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये सांगा. तर याचं उत्तर आहे ग्रामीण वस्ती व नागरी वस्ती असे 2 प्रकार मानवी वस्तीचे केले जातात. यामध्ये लोकसंख्या व व्यावसायिक संरचना विचारात घेतली जाते. जगभरात प्राथमिक व्यावसायिकांचे प्रमाण जास्त असल्याने ग्रामीण वस्तीचे प्रमाण अधिक पाहावयास मिळते. भारतातील ग्रामीण वस्तीची संख्या जास्त असल्याने भारतास ग्रामीण वस्तीचा देश असे म्हटले जाते. प्रत्येक भागातील ग्रामीण वस्तीचा आकार, रचना व स्वरूप इत्यादी गोष्टीवर भौगोलिक घटकांचा परिणाम जाणवतो. त्यामुळे त्यामध्ये भिन्नता आहे. आपणास खालील मुद्द्यांच्या आधारे ग्रामीण वसाहतीची वैशिष्ट्ये अभ्यासता येतील. तर यामध्ये 1. वस्तीचा आकार. नागरी वस्तीच्या तुलनेत ग्रामीण वसाहतींचा आकार हा लहान असतो. 2. लोकसंख्या. नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण वस्तीची लोकसंख्या कमी व लोकसंख्या घनता सुद्धा कमी आढळते. 3. घरांचे छत. प्रत्येक विभागातील घरांची रचना भिन्न असते. त्या ठिकाणच्या प्राकृतिक घटकांचा प्रभाव त्यावर झालेला जाणवतो. उदाहरणार्थ कोकणात उतरत्या छपराची घरे असतात. पठारावरील घरे सपाट छताची असतात. 4. प्राथमिक आर्थिक क्रिया जास्त. बहुतेक ग्रामीण वसाहतीतील लोक मुख्यत्वे प्राथमिक आर्थिक क्रियेत जास्त असतात. उदाहरणार्थ शेती, लाकूडतोड, खाणकाम, शिकार, वनसंकलन, मासेमारी इत्यादी. 5. कृषी आधारित अर्थव्यवस्था. ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीशी निगडीत असतो. त्यामुळे तेथील अर्थकारणावर
शेती व्यवसायाचा प्रभाव जाणवतो. 6. बांधकाम साहित्य. ग्रामीण भागातील घरांसाठी स्थानिक भागातून उपलब्ध साहित्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ दगड, माती, लाकूड, नारळाच्या झावळ्या इत्यादी. अलीकडे लोकांची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे, तेथे आधुनिक साहित्याचा वापर बांधकाम साहित्यात वाढत आहे. 7. शेतावर घरे. ग्रामीण वसाहतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने शेतावर लक्ष ठेवणे, काम करण्यास सोयीस्कर जावे यासाठी शेतावरच घरे करून राहण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. 8. घरांची रचना. रचना, आकार यामध्ये नियोजनाचा अभाव असतो. जेथे जागेची उपलब्धता अधिक आहे तेथे घराघरामधील अंतर जास्त, तर विरळ व विकेंद्रित वस्ती प्रकार आढळतो. घरे ऐशपैश शेतीला अनुसरून असतात. 2. वस्त्यांचा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात ते सोदाहरण स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, मानवाने आपल्या निवाऱ्याकरिता केलेली घरांच्या समूहाची मांडणी यालाच वस्ती अथवा मानवी वसाहत असे म्हणतात. निवारा, संरक्षण, सामाजिक गरज यातून एकत्र येऊन लोक घरे बांधून राहू लागली. मानवाने त्याच्या भोवतालच्या भौगोलिक परिस्थितीशी एकरूप होण्याची पहिली अवस्था म्हणजेच मानवी वसाहतीची स्थापना होय. वस्त्यामध्ये भिन्नता आढळून येते असा आकृतिबंध निर्माण होण्यासाठी पुढील घटक कारणीभूत ठरले आहेत. तर यामध्ये आहे 1. प्राकृतिक घटक. वस्त्यांच्या विविध प्रकारावर प्राकृतिक घटकांचा प्रभाव दिसतो. यामध्ये भूरचना, मृदा, जंगले, जलप्रवाह, शेते यांचा वस्त्यांच्या आकृतिबंधावर परिणाम जाणवतो. उदाहरणार्थ नदी संगमावर त्रिकोणाकृती तलाव, जलाशये यांच्या सभोवताली वर्तुळाकार डोंगर भागात विखुरित वस्त्या तयार होतात. 2. सामाजिक घटक. समाजातील चालीरीती, रूढी, परंपरा, इच्छा यांचा वस्त्यांच्या आकृतिबंधावर परिणाम होतो. 3. धार्मिक घटक. पहिली मानवी वस्ती ही धार्मिक कारणातूनच निर्माण झाली असावी असे मानले जाते. समाधी, देवस्थाने या भोवताली श्रद्धेपोटी केंद्रित वस्त्या निर्माण झाल्या आहेत. 4. संरक्षण. पूर्वी जंगल क्षेत्र जास्त असल्यामुळे सरपटणारे प्राणी, हिंस्त्र प्राणी तसेच टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे संरक्षणाच्या मानसिकतेतून उंचावर टेकडी, बेट, भूशीर घडी, किल्ले यामध्ये केंद्रित वस्त्या निर्माण होत असे. 5. ऐतिहासिक घटक. प्राचीन काळात गडी, लष्करे, छावण्या, राजवाडे, किल्ले या घटकांचा प्रभाव वस्तीच्या आकृतिबंधावर पडत असे. मुख्य लोकांची म्हणजे राजे, सरदार, सावकार, पाटील अशा श्रीमंताची वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने मध्यभागी व त्या सभोवताली केंद्रोत्सारी वस्त्या पाहावयास मिळत असे. 6. प्रशासकीय घटक. यामध्ये प्रशासकीय धोरण, राजकीय परिस्थिती या घटकांचा वस्त्यांच्या आकृतिबंधावर परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. 1. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर याचं उत्तर आहे, भूमी उपयोजन भूमी आच्छादनमध्ये भूमी उपयोजनमध्ये मानवाने भूमीचा वापर कोणत्या कामासाठी केला आहे त्यास भूमी उपयोजन असे म्हणतात. उदाहरणार्थ शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, निवास, मनोरंजन इत्यादी. भूमीवर आढळणारे प्राकृतिक नैसर्गिक घटक म्हणजे भूमी आच्छादन होय. उदाहरणार्थ वने, पाणी, बर्फ, खडक, वाळू इत्यादी. भूमी उपयोजन हे भूमीच्या गुणधर्माशी निगडीत असते, तर भूमी आच्छादन हे प्राकृतिक घटकाशी निगडीत असते. 2. ओसाड आणि बिगर शेती भूमी यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर ओसाड भूमी यामध्ये
उंच सकल डोंगराळ भूमी, ओसाळ वाळवंट, घळीयुक्त भूमी यांचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात होतो. बिगर शेती भूमीमध्ये वस्ती, ग्रामीण व नागरी, पायाभूत सोयी, उद्योग, दुकाने यांचा समावेश या वर्गात होतो. ही भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही. तर बिगर शेती भूमी ही द्वितीयक व तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार यामध्ये वाढ होते. रासायनिक खते, कीटकनाशक व जंतुनाशक यांचा अतिवापर होतो. अतिरिक्त जलसिंचन, मृदा धूप, सतत उत्पादने, चुकीची पीक पद्धती, एकंदरीत चुकीच्या शेतीमुळे ओसाड भूमी बनते. वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील व लगतची भूमी बिगर शेती होते. निवास, वाहतूक मार्ग, शिक्षण संकुले, उद्याने, क्रीडांगणे, औद्योगिक क्षेत्र यामुळे बिगर शेती भूमी उपयोजन वाढते. ओसाड भूमीतील वाढ कृषी क्षेत्राचे अपयश असते. तर बिगर शेती भूमीतील वाढ हे बिगर शेती व्यवसायातील यश असते. 3. केंद्रोत्सारी वस्ती व वर्तुळाकार वस्ती यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर याचं उत्तर आहे केंद्रोत्सारी वस्तीमध्ये एखाद्या केंद्राच्या भोवती या वस्त्यांचा विकास होतो. तर एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वर्तुळाकार वस्त्याचा आकार घेतात. हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात. हे केंद्र धार्मिक ठिकाण, प्राचीन वस्तू, इतिहासकालीन गडी, वाडा, राजवाडा, वाहतुकीचे केंद्र यापैकी असू शकते. त्याभोवती वस्त्यांची निर्मिती होते. या प्रकारच्या वस्त्या जलाशय, सरोवरे या भोवताली पाण्यासाठी किंवा संरक्षण व अन्य सोयीच्या दृष्टीने घरे बांधलेली असतात. चीन मध्ये यांगत्से नदी खोरे, भारतात उत्तर भागात मैदानी प्रदेशात या वस्त्या आढळतात. तर वर्तुळाकार वस्त्या या आफ्रिकेतील मसाई जमातीचे लोक पशुपालन करताना आपल्या प्राण्यांचे संरक्षण व्हावे म्हणून. तर बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवरा सभोवताली अशा वस्त्या आढळतात. 4. केंद्रित आणि विखुरलेली वस्ती यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर याचं उत्तर आहे केंद्रित वस्ती व विखुरलेली वस्ती. केंद्रित वस्तीत घरे जवळजवळ असतात व घरांची संख्याही जास्त असते. तर विखुरलेल्या वस्तीमध्ये घरे दूरदूर आणि संख्येने कमी असतात. या प्रकारची वस्ती कृषीयोग्य जमीन, अनुकूल हवामान, जलाशये, खनिजांचे उत्खनन अशा अनुकूल ठिकाणी आढळते. तर विखुरलेली वस्ती या प्रकारच्या वस्ती उंच सकल प्रदेश, घनदाट जंगल, वाळवंट, गवताळ प्रदेश तसेच विस्तृत कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळते. केंद्रित वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते. घरे एकमेकांना लागून असल्याने संकटवेळी मदतीला धावून जातात. तर विखुरलेली वस्त्या असल्याने घरे एकाकी संरक्षणाच्या दृष्टीने ही वस्ती फारशी चांगली नसते. केंद्रित वस्त्या दाटीने हवा यामध्ये दाटीने घरे असतात त्यामुळे हवा खेळती नसते. सूर्यप्रकाशाचा अभाव आढळून येतो आणि या वस्त्यामध्ये प्रदूषण जास्त असते. तर विखुरलेल्या वस्त्या या नैसर्गिक पर्यावरणाच्या अगदी जवळ असल्याने प्रदूषण मुक्त असतात. केंद्रित वस्तीमध्ये उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात हा वस्ती प्रकार दिसून येतो. तर विखुरलेल्या वस्त्या या ईशान्य भारत, काश्मीर, राजस्थानात या वस्त्या दिसून येतात. प्रश्न क्रमांक 6. सुबक आकृत्या काढून त्यांना नावे द्या. तर यामध्ये एक आहे रेषीय वस्ती. तर या वस्तीची आकृती आपल्याला अशी काढता येईल आणि याप्रमाणे नावे देता येतील. 2.
केंद्रोत्सारी वस्ती. तर या पद्धतीने आकृती काढून त्यांना रस्ता, नदी, केंद्र अशी नावे देऊन ही वस्ती काढता येईल. 3. केंद्रित वस्ती. तर या पद्धतीने केंद्रित वस्तीची आकृती काढू शकता. 4. विखुरलेली वस्ती. तर विखुरलेली वस्तीची जी आकृती आहे ती आपल्याला याप्रमाणे काढता येईल आणि असे नाव देता येतील. प्रश्न क्रमांक 7. लोणार शहराच्या भूमी उपयोजनात कालानुरूप झालेले बदल तुमच्या शब्दात मांडा. तर वरील 2 नकाशे बघता आपल्याला जे काही बदल झालेले आहेत ते असे मांडता येतील. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरावरून निर्माण झालेल्या लोणार शहराचा भूमी उपयोजन नकाशा दिला आहे. सूचीमध्ये विविध रंगांचा वापर करून भूमी उपयोजन व भूमी आच्छादन दर्शविले आहे. तर यामध्ये पहिल्या नकाशाच्या तुलनेत लोणार सरोवराजवळ कृषी क्षेत्रात घट होऊन वनक्षेत्रात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. कृषी क्षेत्रात घट होऊन बिगर कृषी क्षेत्रात वाढ झालेली दिसते. वूळ परिसरात नवीन उपनगर विकसित झाले असून ते नियोजित दिसते. तेथे विविध शासकीय कार्यालयांसाठी भूमी उपयोजन दिसते. विरळ निवासी क्षेत्राचे दाट निवासी क्षेत्रात रूपांतर झालेले आपल्याला आढळून येते. वाढत्या नागरीकरणामुळे सरोवर परिसरात कचऱ्याच्या प्रमाणात वाढ व जलसंस्थेस धोका निर्माण झालेला आढळून येतो. प्रश्न क्रमांक 8. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा उतारा दिलेला आहे. विविध प्रकारच्या मानवी वस्तीमध्ये पाडे, खेडी, छोटी शहरे, मोठी शहरे, सर्व दूर ठिकाणे, नगरे आणि नगरांचे समूह समाविष्ट आहेत. काही प्रणालीमध्ये मानवी वस्तीचे शहरी, उपनगरी आणि ग्रामीण असे प्रकार केले जातात. उदाहरणार्थ अमेरिकेतील संयुक्त संस्थानांचा जनगणना विभाग वस्तीचे वर्गीकरण निर्धारित व्याख्यांच्या आधारे शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये करतो. लहान वस्त्या जसे की पाडे आणि खेड्यामध्ये कमी लोकसंख्या आणि सेवांमध्ये प्रवेश मर्यादित आहे. मोठ्या प्रकारच्या वस्ती जसे शहरे जास्त लोकसंख्या, उच्च घनता आणि सेवांमध्ये अधिक प्रवेश आहे. उदाहरणार्थ खेड्यात फक्त 1 किंवा 2 सामान्य स्टोअर असू शकतात, तर मोठ्या महानगरात अनेक विशिष्ट स्टोअर आणि चेन स्टोअर असू शकतात. हे फरक निम्न ऑर्डर सेवा सेटलमेंट आणि उच्च ऑर्डर सर्व्हिस सेटलमेंट म्हणून ओळखले जातात. मानवी वस्तीची कार्ये देखील भिन्न आहेत, कारण बंदरे, बाजारपेठे आणि रिसॉर्ट्स म्हणून सेटलमेंट स्थापित केल्या जाऊ शकतात. ग्रामीण वसाहतीच्या प्रकारांना शेती, मासेमारी आणि खाणकाम यांच्या निकटतेसारख्या कार्याद्वारे देखील वर्गीकृत केले जाऊ शकते. एका आर्थिक क्रियाकलापावर लक्ष केंद्रित केलेल्या सेटलमेंट्स एकल कार्यशील सेटलमेंट्स म्हणतात. मानवी वस्ती कायम किंवा तात्पुरती असू शकते. उदाहरणार्थ निर्वासित छावणी ही तात्पुरती वस्ती असते, तर शहर कायमस्वरूपी वस्ती असते. तर यावर दिलेले काही प्रश्न आहेत, आपण त्यांची उत्तरे बघूयात. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या उतार्यात कोणकोणत्या मानवी वस्तींचा उल्लेख केलेला आहे? तर आपण उतारा वाचला तर आपल्या लक्षात आले की यामध्ये पाडे, खेडी, छोटी शहरे, मोठी शहरे, सर्वदूर ठिकाणे, नगरे, नगरसमूह, उपनगरे इत्यादी मानवी वस्तीचा उल्लेख यामध्ये केलेला आढळून आला. प्रश्न क्रमांक 2. शहरी आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे? तर याचं उत्तर आहे शहरी आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण लोकसंख्या, तेथे चालणाऱ्या आर्थिक क्रिया किंवा सेवांच्या आधारे केले आहे.
3. ग्रामीण वस्तीत कोणती कार्ये केली जातात? याचं उत्तर आहे ग्रामीण वस्तीत शेती, मासेमारी आणि खाणकाम ही कार्ये केली चालतात. 4. निम्न क्रम सेवा आणि उच्च क्रम सेवा वस्तीतील फरक सांगा. तर याचं उत्तर आहे खेड्यात 1 किंवा 2 सामान्य स्टोअर असतात, तर महानगरात अनेक विशिष्ट स्टोअर आणि चेन स्टोअर असू शकतात. निम्न क्रम सेवा ग्रामीण भागात तर उच्च क्रम सेवा शहरी भागात आढळतात. येथे शेती, मासेमारी, खाणकाम तर तेथे बंदरे, बाजारपेठा, रिसॉर्ट्स म्हणून ही वसाहती स्थापन होऊ शकतात. आर्थिक क्रिया भिन्न भिन्न असतात.